This news is sponsored by Abhyuday Piles. आणि ते वळूयात बातम्यांकडे. तिच्या मुलीची तक्रार होऊ नये यासाठी जे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यावेळेचे इन्चार्ज असतील, त्यावेळेचे SP असतील, यांना आरोपी केलं पाहिजे. आणि भाजपचं चालीच यात काय विशेष नवीन गोष्ट नाही. त्याला रेवणला हा सर्वश्रेष्ठ वाटतो. पंतप्रधान म्हटलं त्याला वर्ष पदावर पाठवायचं आहे. ब्रिजभूषण सिंग याच्या विरुद्ध अजूनही गुन्हा दाखल झाला म्हणजे अटक झाली होती. भाजप झोंगली लबाड आणि फौजदार त्यांचा पक्ष आहे. तर सांगायचं काय दिलाय दिलाय. मला एवढंच विचारायचं आहे की 40चा पुढचा दाखला घेऊन निधी दिला आणि आतापर्यंत या माणसाची हकालपट्टी काय केली नाही. म्हणजे तुम्ही संरक्षण देता. पुन्हा माझा उद्योग म्हणण्याचा त्या काळात डॉक्टर सुभाष भामरेंनी SP आणि तिथल्या PIला ते फोन केले, त्याचा रेकॉर्ड तपासून पण मग आपण काही SPशी बोलणार त्यांनी काय त्याला कळत नाही का काय झालं. तुमच्या त्यांच्याकडे ऑर्डर पाठवली, त्यांना ऑर्डर मिळाली काय फार अपेक्षा नाही. बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली, थोड्या विश्रांतीची. भेटूयात ब्रेक नंतर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड,
दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। Our contact number 7558387079 और 9423105824। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत, वळूयात उर्वरित बातम्यांकडे। चारा टंचाई संदर्भात ऑलरेडी आपल्याकडे या जे दुष्काळची कंडिशन आली त्याच्या पूर्वी नियोजन करण्यात आला होता। ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या जिल्हा नियोजन समिती आहे त्यामार्फत जे चारा बियाणं आहे त्याची खरेदी आणि त्याचं वाटप करण्यात आला होता आणि लगेच आपल्याकडे सुदैवाने नोव्हेंबरमध्ये पाऊस आला होता आणि त्या कारणामुळे ते 4,000 त्याची वाढ झालेली आहे आणि ते प्रत्येक पॉकेटमध्ये आपण प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा परिषद गट आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना आपण वाटप केला होता। तो आज रोजी जसा नगरमध्ये तुम्ही बघा की चारा छावणी चालू झालेली आहे आपल्याकडे, बिकॉज ऑफ या नियोजन कारणामुळे ते चाराची टंचाई आहे ते दिसून आलेली नाही। आपण यामध्ये असा पण केलेला आहे की ज्या फार्मरांकडे, ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी चाराची ॲक्सेस आहे त्यांचा नंबर आपण डिस्प्ले केलेला आहे, मीडियामध्ये दिलेला आहे, आपल्या जिल्हा परिषदची वेबसाईटमध्ये तुम्ही बघू शकता आणि इतर जे सोशल प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये आपण डिस्प्ले केलेला आहे। तो जर कोणालाही चारा टंचाईची सिच्युएशन भासत असेल, त्यांना असं वाटत असेल की चारा पाहिजे, तो त्या शेतकऱ्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्यामार्फत चारा घेऊ शकता। तो ओव्हरऑल आपले प्लॅनिंग चांगली चालू आहे आणि आज रोजी जसा चाराची उपलब्धता आहे तो मला असं वाटतो की जून आणि इवन जुलैमध्ये भी चारा टंचाईची सिच्युएशन येणार नाही याची आपल्या जिल्हा प्रशासन मार्फत ऑलरेडी प्लॅनिंग करण्यात आली होती। धन्यवाद। माझ्या वडिलांना स्पोर्ट्सची फार आवड होती आणि ते मला स्पोर्ट्सविषयी फार माहिती द्यायचे। माझा तसा स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट वाढत गेला। मी बॉक्सिंग जॉईन केली आणि
माझ्या फिटनेससाठी जॉईन केली होती. मी कॉम्पिटिशन खेळले आणि कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकले आणि मला फार इंटरेस्ट आला बॉक्सिंगमध्ये आणि तशी मी अजून कॉम्पिटिशन कंटिन्यू करत गेले. ती 2 वेळेस एशियन चॅम्पियन होती. तिच्यासोबत खूप टफ कॉम्पिटिशन होतं आणि त्यामध्ये सुद्धा तिने विजय मिळवला. माझ्या कोचने ज्या मला टेक्निक सांगितल्या होत्या त्या सर्व मी या ठिकाणी वापरल्या आणि यामुळेच माझा विजय झाला. सृष्टीने 63 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकवलं आहे. मला आता भारताला रिप्रेझेंट करायचं आहे, ते सुद्धा ऑलिम्पिकमध्ये, आणि यामध्ये मला पदक हे पटकवायचं आहे. त्यासाठी माझा सराव आणि माझे प्रयत्न सुरू आहेत, असं सृष्टी साठे यांनी सांगितलं आहे. मी गेल्या 6 वर्षापासून साई NCOE औरंगाबादमध्ये ट्रेनिंग करते आहे. माझे कोच सनी घेलावत आहे आणि मी सकाळी 2 आवर्स, इव्हनिंग 3 आवर्स ट्रेनिंग करते आणि अशा दरम्यान माझे एशियनसाठी सिलेक्शन झालं. मी ट्रायल्स जिंकले. मी कझाकस्तानला गेले. तिकडे माझी क्वार्टर फायनल बाउट लागली होती. ती चायनीज तायपेसोबत लागली होती आणि ती RSC स्कोरने मी जिंकले. सेकंड बाउट माझी सेमीफायनल लागली होती. ती कझाकस्तान सोबत लागली होती आणि ती जी बॉक्सर होती ती 2 टाइम वर्ल्ड एशियन चॅम्पियन होती आणि तिच्यासोबत बाउट खूप टफ होती. फर्स्ट राऊंड मी 5-0ने हारले होते. माझा स्कोर डाऊन होता, बट मी माझं होप्स नाही सोडले. मी अजून माझा बेस्ट दिला. सेकंड राऊंडमध्ये मी सेकंड राऊंड स्कोर 3-2 आला, माझ्याकडे आला. थर्ड राऊंड मी पूर्ण विल पॉवरने खेळले. माझ्या कोचने जे मला स्किल्स सांगितले मी ते लक्षात ठेवून मी ते खेळले आणि मी ती बाउट पण जिंकले. मी सेमीफायनल बाउट जिंकले, बट मी खूप 19-20ची बाउट होती कारण की फर्स्ट राऊंड मी लॉस झाले. माझी काउंटिंग पण झाली होती त्या राऊंडमध्ये, बट तरी पण मी गिवअप नाही केलं. मी सेकंड राऊंडमध्ये मी अजून एनर्जीने अजून पॉवर, स्ट्रेंथ, स्किलने अजून खेळले आणि तिची पण काउंटिंग करवली आणि माझे स्किल्स जे कोचने सांगितले होते मी ते यूज केले. त्याच्यामुळे मी थर्ड राऊंड पण जिंकले आणि स्कोर 5-0 आला. मला खूप चांगलं वाटतं इंडियाला रिप्रेझेंट करून आणि ती बाउट खूप टफ होती. मला जिंकून फार समाधान. माझ्या या यशामध्ये माझे आई-वडील, सनी सर आणि इतर जे कोचेस आहेत त्यांचा फार मोठा वाटा आहे. भविष्यामध्ये मला ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मिळवून भारताला रिप्रेझेंट करायचं आहे आणि मला भारताचं नाव मोठं करायचं. महान्यूज 7 करिता सागर झोरे, देवडे. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. राज्यातील महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. देश की तमाम खबरों को जानने और देखने के लिए जुड़े रहिए महान्यूज 7 के साथ. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई. अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर.
Our contact 8830479380 और 9049079674। महिला विकास स्वरोजगार बहुउद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ। हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ। तो देर मत कीजिए, पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशिमबाग मैदान में लगे मेले में, जहां कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का आनंद।